एज्रा अध्याय 9। या सर्व गोष्टी झाल्यावर सरदार मजपाशी येऊन म्हणू लागले, इस्रायल लोक, याजक व लेवी हे देशोदेशीच्या लोकांपासून निराळे राहत नाहीत. ते कनानी, हित्ती, परिज्जी, यबूसी, अम्मोनी, मवाबी, मिस्री व अमोरी यांच्याप्रमाणेच अमंगळ कृत्ये करीतात. त्यांनी आपणास व आपल्या पुत्रास त्यांच्या कन्या केल्या आहेत. पवित्र बीज देशोदेशीच्या लोकात मिसळून गेले आहे. सरदार व शास्ते यांचा हात या पातकात प्रमुख आहे. हे मी ऐकले तेव्हा मी आपली वस्त्रे व झगा फाडून आपल्या डोक्याचे व दाढीचे केस तोडिले व चिंताक्रांत होऊन खाली बसलो. मग बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातकासंबंधाने देवाचे वचन ऐकून ज्या लोकांचा थरकाप झाला ते सगळे माझ्याजवळ जमा झाले व मी संध्याकाळच्या अर्पण समयापर्यंत चिंताक्रांत होऊन बसलो. उपोषण केलेला, वस्त्र व झगा फाडलेला, अशा स्थितीत मी संध्याकाळच्या अर्पणसमयी उठलो आणि गुडघे टेकून माझा देव परमेश्वर याच्यापुढे आपले हात पसरून म्हणालो, हे माझ्या देवा, मला लाज वाटते. मला तुझ्यापुढे तोंड वर करण्यास शरम वाटते, कारण आमचे अपराध वाढून आमच्या डोक्यावरून गेले आहेत व आमचे दोष वाढून गगनास जाऊन पोहोचले आहेत. आमच्या पूर्वजांच्या काळापासून आजपर्यंत आम्ही अतिशयीत अपराधी आहोत आणि आमच्या अधर्मामुळे आम्ही, आमचे राजे व आमचे याजक अनेक देशांच्या राजांच्या हाती सापडून तरवार, बंदिवास, लुटालूट व लोकलज्जा अशा विपत्तीत पडलो आहोत. आज आमची स्थिती अशीच आहे. सांप्रत थोडे दिवस आमचा देव परमेश्वर याने आम्हावर अनुग्रह केला आहे. आमच्यातले थोडेसे लोक वाचून अवशेष ठेविले आहेत आणि आम्हास त्याच्या पवित्र स्थानात एका खुंटीचा आधार मिळाला आहे. आमच्या देवाने आमचे डोळे सतेज केले आहेत व आमच्या दास्यात आम्हास थोडेसे नवजीवन मिळाले आहे. आम्ही दास तर आहोत, तरी आमच्या दास्यात देवाने आमचा त्याग केला नाही. उलट त्याने पारसदेशीय राजांच्या द्वारे आमच्यावर कृपादृष्टी केली आहे, यासाठी की आम्ही नवजीवन पावून आपल्या देवाचे मंदिर उभारावे, त्याच्या मोडतोडीची दुरुस्ती करावी आणि यहुदा व यरुशलेम यात आम्हास आश्रयस्थान मिळावे. तर आता हे आमच्या देवा, असे असता आम्ही काय बोलणार? आम्ही तुझ्या आज्ञा मोडिल्या आहेत. तू आपले सेवक जे संदेष्टे त्यांच्याद्वारे दिलेल्या आज्ञा आम्ही मोडिल्या आहेत. तू सांगितले होते की जो देश ताब्यात घेण्यास तुम्ही जात आहात तो देश देशोदेशीच्या लोकांच्या अशुद्धतेमुळे व अमंगळ कृतीमुळे अशुद्ध झाला आहे. त्यांनी तो देश या टोकापासून त्या टोकापर्यंत आपल्या अशुद्धतेने भरून टाकिला आहे. तर तुम्ही आपल्या कन्या त्यांच्या पुत्रास देऊ नयेत व त्यांच्या कन्या आपल्या पुत्रास करू नयेत. त्यांचे क्षेमकुशल कधीही चिंतू नये, म्हणजे तुम्ही मजबूत होऊन त्या देशाचे उत्तम फळ चाखाल आणि आपल्या मागे आपल्या वंशजास तो निरंतरचे वतन ठेवून जाल. आमच्या दुष्कृत्यांमुळे व आमच्या मोठ्या अपराधांमुळे हे सर्व आम्हावर ओढवले असून आमच्या अपराधास योग्य असलेल्या शिक्षेहून हे देवा, तू आम्हास कमी शासन केले व आमच्यातल्या इतक्या लोकास बचावून अवशेष ठेविले. तर आम्ही पुन्हा तुझ्या आज्ञा मोडून अमंगळ कृत्ये करणाऱ्या ह्या लोकांची सोयरी करावी काय? अशाने तू आम्हावर कोपायमान होऊन आम्हास भस्म करशील आणि आमचा कोणी अवशेष उरू देणार नाहीस, असे नाही का तू करणार? हे परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, तू न्यायी आहेस. आम्ही केवळ निभावलेले अवशेष आहोत.
आज आमची स्थिती अशीच आहे. आम्ही तुझ्यापुढे अपराधी आहोत. यामुळे तुझ्यासमोर कोणास उभे राहता येत नाही.